हॅलो एव्हरीवन. तर आज आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करतोय ज्याच्यामध्ये क्वांटिफायर्स यूज केलेले स्टेटमेंट्स आहेत आणि त्या स्टेटमेंट्सची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, देर एक्झिस्ट एक्स वेअर एक्स क्यूब इज इक्वल टू -1 इज द प्रेडिकेट गिवन. ओके, तर इथं तुम्हाला डोमेन काय दिलेलं आहे, तर सेट ऑफ ऑल रिअल नंबर्स. बरोबर, डोमेन इज आर अँड फॉर ऑल रिअल नंबर्स you have to find at least one real number satisfying this predicate. Okay, so the statement is there exists x cube is equal to -1. What is the truth value? The truth value is true. का बरं हे ट्रू आहे? कारण असा एक एक्स एक्झिस्ट होतो ज्याचा क्यूब -1 आहे आणि तो एक्स काय आहे तर -1. सो -1चा क्यूब आहे -1 इंटू -1 इंटू -1, दॅट इज -1 itself. Okay, so clearly for x is equal to -1 the predicate is true. Okay, दिलेलं जे प्रेडिकेट आहे x क्यूब इज इक्वल टू -1 ते एका रिअल नंबरसाठी ट्रू आहे. -1 हा एक रिअल नंबर आहे. बरोबर, म्हणजे असा एक एक्स एक्झिस्ट झाला ज्याच्यासाठी x क्यूब इज इक्वल टू -1 आहे म्हणून ते ट्रू आहे. ठीक आहे, तर देअर एक्झिस्ट किंवा एक्झिस्टन्शियल क्वांटिफायरवालं स्टेटमेंट असेल तर तिथं एक एक्झाम्पल असणं एक्सपेक्टेड आहे दिलेल्या प्रेडिकेटला ट्रू प्रूव्ह करण्यासाठी. बरोबर, आता सेकंड एक्झाम्पल काय आहे बघा. सेकंड एक्झाम्पलमध्ये म्हटलेलं आहे देअर एक्झिस्ट एक्स सच दॅट एक्स रेज टू 4 इज लेस दॅन एक्स स्क्वेअर. ओके, देअर एक्झिस्ट एक्स सच दॅट एक्स रेज टू 4 इज लेस दॅन एक्स स्क्वेअर. ओके, हे इतके इझिली फाइंड आउट करणं सोपं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला रिअल नंबर्सचा चांगला स्टडी तुम्ही केलेला असायला हवा किंवा रिअल नंबर्सच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती पाहिजेत. तर 0 to 1च्या मधला कुठलाही नंबर घेतला तुम्ही तर त्याच्यासाठी हे जे प्रेडिकेट आहे हे ट्रू होतं. कसं होतं बघा, तर आपण x इज इक्वल टू 1/2 घेऊयात. जर तुम्ही x इज इक्वल टू 1/2 घेतला तर x रेज टू 4 होईल 1/2 रेज टू 4 म्हणजे 1/16 आणि x स्क्वेअर होईल 1/2 रेज टू 2 म्हणजे 1/4. So clearly 1/16 is less than 1/4. Why? Why this is true? Because we know that 4 is less than 16. Okay, so जेव्हा आपण रेसिप्रोकल घेतो, so taking reciprocal the inequality will get reversed आणि म्हणून इथं काय होईल 1/16 is less than 1/4 होईल. इनइक्वॅलिटी जी आहे ती रिव्हर्स होते. ॲक्च्युली इनइक्वॅलिटी रिव्हर्स होते म्हणजे वी हॅव टू कीप 4 and 16 ऑन सेम साईड. Then you will have 1/4 is greater than 1/16 and this is this. Okay, so clearly for 1/2 x is equal to 1/2 this predicate is true. Okay, which means there exists such x satisfying this predicate. Okay, which means the second statement is also true. Now for the third one, third statement काय आहे, for all x -x स्क्वेअर आणि एक्सचा स्क्वेअर सेमच असतो. हे तर ऑब्वियस आहे, आपल्याला माहिती आहे. कुठलाही निगेटिव्ह रिअल नंबर घ्या आणि सेम ॲब्सोल्यूट व्हॅल्यूवाला पॉझिटिव्ह रिअल नंबर म्हणजे -2 + 2 +1 -1 -3 + 3 या सगळ्यांचे स्क्वेअर्स जे आहेत ते सेम असतात. म्हणजे फॉर एव्हरी रिअल नंबर ए आपल्याला हे प्रूव्ह करावं लागेल. बरोबर, we can have a square is equal to -a square. Why? Because -a चा स्क्वेअर काय असतो, तो असतो -1चा स्क्वेअर इंटू a चा स्क्वेअर. बरोबर, -1चा स्क्वेअर किती असतो 1. सो फायनली इट इज a स्क्वेअर. सो इन दिस वे द इक्वॅलिटी होल्ड्स विच इम्प्लाइज दॅट फॉर एव्हरी रिअल नंबर 0 जरी घेतला तुम्ही तरी 0चा स्क्वेअर आणि -0चा स्क्वेअर 0च येतो. सो विच इम्प्लाइज दॅट थर्ड स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. ठीक आहे, फोर्थ स्टेटमेंट जे इज इट ट्रू, इज इट ट्रू, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचं आहे की वेदर द फोर्थ स्टेटमेंट इज ट्रू ऑर नॉट. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि डिस्क्रीट मॅथमॅटिक्सच्या अशाच अजून व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा.